तुम्हालाही हिवाळा सुरू झाल्यानंतर गरम गरम भातावर तूप घालून त्याच्यावर मेथकूट खायला आवडतं का? तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर यासाठीच मी मेथकुटाची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. तर चला तर आपण मेथकूट करायला घेऊयात. तर इथे सर्वात प्रथम घेतले 2 वाट्या मी हरभरे डाळ. तर छोट्या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. तर छान मंद गॅसवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. अजिबात गॅस मोठा ठेवू नका. मंद गॅसवर छान डाळ भाजून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी इथे उडीद डाळ घेतलेली आहे आणि तीही आपल्याला छान मंद गॅसवर भाजून घ्यायची. सगळे इन्ग्रेडियंट्स मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. पाव वाटी इथे मी मूग डाळ घेतलेली आहे आणि तीही आपल्याला छान परतून घ्यायची आहे. तर बऱ्याच जणांचं मेथकूट करायचं प्रमाण वेगवेगळं असतं, पद्धत वेगवेगळी असते. मी ज्या पद्धतीने करते ती पद्धत तुम्हाला तुमच्याशी शेअर करत आहे. तर आता मूग डाळ ही आपण छान भाजून घेतली. त्याच पॅनमध्ये इथे मी पाव वाटी गहू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. कोणतंही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. परत इथे घेतलेली आहे मी 2 चमचे धणे आणि 2 चमचे जिरे. तेही आपल्याला छान खमंग वास येईपर्यंत भाजायचं आहे. आणि त्याच पॅनमध्ये मी छोटासा तुकडा सुंठेचा घेतलेला आहे. सुंठ आपल्याला पावडर असेल तर तुम्ही अर्धा चमचा आपल्याला लागणार आहे. तर मी सुंठ थोडीशी परतून घेतली आणि नंतर त्याची पावडर करून घेतलेली आहे. आणि इथे 1 चमचा मोहरी घेतलेली आहे. तर मोहरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण की थोडंसं कडवटपणा येतो. जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि आता गॅस बंद केला आहे. पॅन गरम आहे. त्यामध्येच मी 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा हिंग घातला आहे आणि अर्धा चमचा मी सुंठ पावडर घातली आहे, 1 चमचा मीठ घातलं आहे. आणि हे सगळं थोडा वेळ अगदी त्याच पॅनमध्ये गरम करून घेतलं आणि मी डाळीवर काढून घेतलेलं आहे. आणि 2 बॅच करून मी अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतली आणि आता मी ती चाळून घेत आहे. तर चाळूनही मी 2 वेळा घेतलं होतं, कारण पहिल्यांदा चाळल्यानंतर मला थोडंसं रवाळ वाटलं, म्हणून परत एकदा मी चाळून घेतलेलं आहे. छान असं पीठ तयार झालं पाहिजे. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात हे करत असाल तर तुम्ही गिरणीमधूनही दळून आणू शकता. छान असं पीठ तयार होतं. तर आता मेथकूट खाण्याच्याही पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी चिवड्यावर घालून खातं, कुणाला त्यामध्ये मसाला घालून, कांदा वगैरे घालून आवडतं, कुणाला पोळीला तूप लावून, भातावर तूप घालून त्याच्यावर खायला आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीनं मेथकूट खाल्लं जातं. तर तुम्ही अशा प्रकारे मेथकूट करून बघा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊन बघा, टेस्ट करून बघा आणि आवडलं तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.